नमस्कार मित्रांनो, माझ्या शेतकरी बांधवांनो, सकाळी सकाळी आपण निघालो आहे शेडवर जाण्यासाठी. तर जाता जाता मधामध्ये आपल्याला हे आप्पा बसलेले दिसले. त्यांच्या या म्हशी बांधलेल्या आहे. आता आपण समोर जात आहोत. सकाळी सकाळी हा आपला मित्र आपल्या घरी आला मित्रांनो आणि म्हणाला की आपल्या कोंबड्यांना पाणी नाही आहे, चल रे आपण पाणी भरून घेऊ. मग माझ्या पण लक्षात आलं की काल संध्याकाळीच पाणी सरलेलं होतं आणि आपल्याला पाणी भरायचं होतं. पण आपल्या सेकंड शेडवर ट्रेनिंग चालू असल्यामुळे काल आपण दिवसभर काम केलं आणि संध्याकाळी लेट झोपलो, त्यामुळे सकाळी आपल्याला जाग आली नाही. पण बरं झालं मित्रांनो, हा आपल्या घरी आला आणि त्यामुळे आपण आता आपल्या शेडवर निघालेलो आहे. मित्रांनो, आपण या आपल्या गावरान कुक्कुटपालन चॅनलवर व्हिडिओज तर टाकतो ज्यामुळे तुम्हाला नॉलेज गेन होते, पण आपण आपली लाईफस्टाईल पण टाकणार आहे ज्यामुळे तुम्हाला काही स्किप होणार नाही आणि मी ॲज इट इज जे माझ्या शेडसाठी करतो ते सगळं तुम्हाला कळेल आणि तुम्हाला समजेल आपण काय करायला पाहिजे आणि नाही करायला पाहिजे ते. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले पोहोचेल आणि आपण आपल्या चॅनलवर जे काही नवीन टाकतो ते सगळं आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. मित्रांनो, मला माहीत आहे तुम्हाला बॅकग्राऊंड साऊंडचा खूप त्रास होत आहे कारण कोंबड्यांचा आवाज येत असेल. कारण मित्रांनो, मला कसं आहे, माझ्या घरी सपोर्ट नाही आहे. मला असं ब्लॉगिंग वगैरे यूट्यूबवर व्हिडिओज वगैरे टाकू देत नाहीत. म्हणून मी आपला हा व्हिडिओ आपल्या शेडवर बसून रेकॉर्ड करतो, व्हिडिओ व्हॉइस ओव्हरिंग करतो आणि त्यामुळे तुमच्यापर्यंत पोचवू शकतो. आणि मित्रांनो, मी एवढे प्रयत्न करत आहे तुमच्यासाठी, तर तुम्ही माझ्यासाठी एक प्रयत्न करा. माझे व्हिडिओज तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये कमेंट टाका, लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला फॉलो करा, म्हणजे मी तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज टाकेल. आणि आता आपण आपल्या शेडवर पोहोचत आहे मित्रांनो. ते बघा दिसत असेल दुरूनच, ह्या असा डोंगराळ भागामध्ये आपला शेड आहे. थोडासा त्रास जातो पण अशा डोंगराळ भागामध्ये असल्यामुळे कोंबड्या बिमार होत नाही. कोंबड्यांना एकदम नॅचरल वातावरण मिळते आणि मला असं वाटते आपण अशाच ठिकाणी शेड बांधायला हवा. आणि आता आपण आपल्या शेडवर पोहोचलो आहे मित्रांनो. आपण शेडवर पोहोचताच बघा कोंबड्या कशा आपल्या तारीपर्यंत येऊन जमा झालेल्या आहे मित्रांनो. कारण त्यांना आशा लागते की हा आला म्हणजे आपल्याला काहीतरी खायला टाकेल, पाणी प्यायला टाकेल, त्यामुळे ते आपल्याकडे येऊन आकर्षित होतात. आपण मित्रांनो आपल्या शेडवर रेग्युलरली येऊ नाही शकत, त्यामुळे आपण हे आप्पा सोकारी म्हणून ठेवलेले आहे. त्यामुळे ते आपल्या पूर्ण शेडवर लक्ष ठेवते. आणि तुम्ही पण असं वाऱ्यावर सोडू नका. जर का तुमचं असं काही असेल का तुम्ही अवेलेबल नाही होऊ शकत असाल तर रात्री बेरात्रीसाठी कोणी ना कोणी आपल्या शेडवर सोकारी पाहिजेच. हे बघा मित्रांनो, आल्याबरोबर मी कोंबडी बघितली जिच्या खाली पिल्लं आहे. तिनं पिल्लं काढलेले आहे. हे बघ छोटंसं पिल्लू, आणि आपण आता ते काही वेळानं काढणार आहे. पण सध्या आता आपण शेडवर आलो तर निगराणी करून घेऊ. पण सगळ्यात पहिले आपलं काम होतं की आपल्याला पाणी आणून टाकायचं होतं शेडमध्ये. पण काल आपल्या शेडवर दिवसभर मीटिंग चालली त्यामुळे आपल्याला फुरसत भेटली नाही आणि आपलं पाणी भरायचं राहून गेलं. आपल्याला पाणी मित्रांनो आपल्या शेडजवळ विहीर किंवा काही आहे नाही, त्यामुळे आपल्याला खूप दुरून पाणी भरावं लागते. हे जे तुम्हाला तलाव दिसत आहे या तलावातूनच आपल्याला पाणी भरावं लागते, जे आपल्या शेडपासून कमसे कम 1 ते 1.5 किलोमीटर दूर आहे. आणि अशा 3-4 प्रकारच्या डेक्सी म्हणजे आपण त्याला टाकी म्हणतो, टाकी आहे ज्यामध्ये आपण पाणी भरून ठेवतो. म्हणजे आपल्याला 2 ते 3 दिवस ते पाणी चालते, कारण आपण स्वच्छता ठेवतो आणि स्वच्छता नसली तर ते डेली पाणी चेंज करायला हवे मित्रांनो. आता बघा मी पाणी भरत आहे. हे अशा प्रकारे आम्ही पहिले अगोदर टाकी भरायच्या अगोदर पहिले चांगल्या प्रकारे धुवून घेतो आणि नंतर आम्ही त्यामध्ये पाणी भरतो. म्हणजे स्वच्छता पण राहते आणि आपल्या कोंबड्यांसाठी हायजीन असल्यामुळे बिमारी येण्याची शक्यता पण कमी होते. हा आमचा त्रास थोडा दिवस राहणार आहे मित्रांनो, कारण आपण या तलावामधून डायरेक्ट पाईपलाईन टाकणार आहे ज्यामुळे आपल्या शेडपर्यंत डायरेक्ट पाणी पोहोचेल. आणि आपल्याला हा जो त्रास होता आहे रेग्युलरली पाणी घेऊन जायचा, हा त्रास थोडा कमी होईल. म्हणजे आपल्याला दुसऱ्या शेडवर वर्क करता येईल किंवा जास्त काम करता येईल, जास्त पक्षी वागवता येईल. कारण आपण जर अटकलो राहिलो मित्रांनो तर आपल्याला जास्त काम करता येत नाही. आणि हे बघा किती त्रास होतो, हे उचला ते न्या आणखी तिथं ठेवा, त्यामुळे तो त्रास कमी करायचा आहे आपल्याला. आणि हे बघा मित्रांनो आता आम्ही जात आहे. त्यानंतर आपल्या कोंबड्यांना आपल्याला खायला टाकायचं होतं, त्यामुळे आपण खायला कोंबड्यांना आणलं. आणि हे बघा कोंबड्या कशा आपल्या मागं धावत आहेत. म्हणजे आपण
शेडच्या दरवाजापाशी आपण खायला टाकत नाही, ज्यामुळे कोंबड्यांची गर्दी एकाच जागी होते. म्हणून आपण थोडं दूर येऊन कोंबड्यांना खायला टाकतो. आपण आज शेडमध्ये सध्या आपण शेडमधलं जे धान्य आहे ते नाही टाकलं. आपण घरून पोळ्या आणलेल्या आहे, पोळ्याचे तुकडे आणलेले आहे, जे कोंबड्या खूप आवर्जून आणि प्रेमाने खातात. म्हणून आपण त्यांना टाकत असतो कधी कधी, आणि त्यामुळे कोंबड्या थोड्याशा टवटवीत राहतात. त्यासाठी आपण कोंबड्यांना भाजीपाला वगैरे हे ते पण आणतो. पण आता सध्या भाजीपाला आणण्यासाठी आमच्या गावातून जे मंडी आहे, गावाची मंडी खूप दूर आहे, त्यामुळे तिथून आणणं थोडं शक्य होत नाही. पण आपण त्याची पण सेटिंग लावणार आहे मित्रांनो, म्हणजे आपल्या कोंबड्यांना एकदम फ्रेश भाजीपाला खायला मिळेल आणि आपल्या कोंबड्या एकदम आणखी जोमाने वाढू शकणार, ज्यामुळे आपल्याला चांगली इन्कम होणार. आणि आपलं उद्देश तर तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो, की आपल्याला जास्तीत जास्त पैसे कमवायचे आहे. हे बघा मित्रांनो, किती आवडीने खात आहे कोंबड्या, आणि असं खायला टाकून कोंबड्याला आपण अशा आपल्या दिवसाची सुरुवात केली मित्रांनो. त्यानंतर आपल्याला दाखवतो मित्रांनो, की आपण लहान पिलांची सोय कशी काय केली आहे आणि कुठे केली आहे. हे बघा, आपण बाहेर पण टाकलेलं आहे त्यांना खायला प्यायला. हे आपण अशा कंपार्टमेंट बनवलेले आहे आपल्या शेडमध्ये, जेणेकरून लहान पिल्लं, मोठे पिल्लं, मोठ्या कोंबड्या यांना सगळ्यांना सेपरेटली राहता येईल. आणि आपण आपल्या छोट्या पिल्लांचं संगोपन ह्या छोट्याशा रूममध्ये केलेलं आहे, जी आपण तयार केलेली आहे. यामध्ये बघा, आपण कमसे कम 100-200 पिल्लं आहेत, 100-120 पिल्लं आहेत, ज्यामध्ये आपण डेली 10-20 पिल्लं ॲड करतो, कारण की आपण 20 कोंबड्या बसवल्या आहे मित्रांनो अंड्यावर. हे बघा मित्रांनो, हे पिल्लू मेलेलं आहे. कारण कोणाही शेड, आपला शेड नाही, कोणताही शेड असला तर तुम्ही जर का डेली तुमच्या शेडवर 20 पिल्लं येत असतील, तर तुमची 1% म्हणतो, त्या 20मधून 1 पिल्लू मरणंच आहे मित्रांनो. आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये किंवा व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्याला दाखवणार आहे. आणि